नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, 2025 मध्ये रक्षाबंधन कधी आहे? पौर्णिमा तिथी 8 आणि 9 या दोन्ही तारखेला असल्याने नक्की राखी पौर्णिमा कधी आपण साजरी करावी, त्यासोबतच यंदा भद्राची सावली या रक्षाबंधनाच्या दिवशी असणार आहे का? त्याचप्रमाणे राखी कोणत्या पद्धतीची आपण भावाला बांधावी, तसेच शुभ मुहूर्त या संबंधी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रावर आधारित व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्यासोबतच बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा। तर मंडळी, 2025 मध्ये राखी पौर्णिमा म्हणजेच पौर्णिमा तिथी ही 8 तारखेला सुरू होणार असून ती 9 तारखेला दुपारी संपणार आहे। म्हणजेच पौर्णिमा तिथी प्रारंभ 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 होणार असून 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1:24 पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे। म्हणजेच उदय तिथीनुसार आपल्याला राखी पौर्णिमा 9 ऑगस्ट रोजी साजरी करायची आहे। आता या दिवशी राखी बांधण्याचा वेळ म्हणजेच दुपारी पौर्णिमा तिथी 1:24 समाप्त होणार आहे। त्यामुळे आपण दुपारी 1:24 पर्यंत पौर्णिमा तिथी असेपर्यंत राखी आपल्या लाडक्या भावाला बांधावी। 2025 मध्ये भद्र काळामध्ये रक्षाबंधनाचा सण साजरी करणं शुभ मानलं जात नाही। त्यामुळे 2025 मध्ये भद्र काळाचे सावट आहे का की नाही? तर मंडळी, यंदा भद्रा काळाचे सावट नसून 9 ऑगस्ट रोजी सकाळी सूर्योदय होण्याआधी भद्रा काळ संपणार असल्याने 9 ऑगस्ट रोजी म्हणजेच राखी पौर्णिमेच्या उदय तिथीनुसार भद्राची सावलीही नसणार आहे। तर आता राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त 9 ऑगस्ट रोजी सकाळी 6:18 पासून ते दुपारी 1:24 पर्यंतचा असणार आहे। म्हणजेच रक्षाबंधन साजरी करण्याचा शुभ मुहूर्त हा असेल। म्हणजेच आपल्याला 7 तास 6 मिनिटांचा अवधी हा राखी बांधण्यासाठी मिळणार आहे। या मुहूर्तावर राखी बांधणे अतिशय शुभ ठरेल। त्याचबरोबर अभिजित मुहूर्त देखील या दिवशी असणार आहे। तर अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजेपासून तर 12:53 पर्यंत असेल। या काळात भावाला राखी बांधणे अतिशय शुभ मानले जाईल। तर मंडळी, यंदा 9 ऑगस्ट रोजी आपल्याला राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन साजरी करायची आहे आणि जो पहाटेपासून मुहूर्त सांगितला आहे ते दुपारपर्यंत पौर्णिमा संपेपर्यंत शुभ मुहूर्त हा असेल। तुम्ही त्यानंतर राखी बांधताना ती आपण भावाला कोणती बांधावी, तर ती तुम्ही पिवळ्या, हिरव्या, लाल अशा शुभ रंगांच्या राख्या बांधू शकतात, पण चुकूनही काळ्या रंगाची राखी आपण भावाला बांधू नये। त्यानंतर भावाने राखी बांधल्यावर ती कधी काढावी, तर रक्षाबंधनाच्या दिवशी बांधलेली राखी तुम्ही 24 तासानंतर काढली तरीही चालते। त्यानंतर तुम्ही कृष्ण जन्माष्टमीलाही राखी काढली तरीही चालेल, किंवा मग काही लोक रक्षासूत्र आपोआप निघेपर्यंत हातात ठेवतात। तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही ते काढू शकता। तर मंडळी, अशा प्रकारे रक्षाबंधनाच्या दिवशी आपण पौर्णिमा तिथी, त्यासोबतच शुभ मुहूर्त, तसेच भद्राची सावली या सर्व गोष्टींची माहिती सविस्तरही जाणून घेतली। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। त्यासोबतच बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा। श्री स्वामी समर्थ।